भांडेवाडी परिसरामध्ये बिबट्या शिरलेला होता आणि बिबट्याला बेशुद्ध करण्यात वनविभागाला यश आलेलं आहे। भांडेवाडी परिसरामध्ये एका घरामध्ये बिबट्या शिरल्याची माहिती मिळालेली होती। मात्र आता या बिबट्याला रेस्क्यू ऑपरेशन सुद्धा सुरू होतं। मात्र बिबट्याला बेशुद्ध करण्यात वनविभागाला यश आल्याचं पाहायला मिळतंय। एक 2 तासांपूर्वी आपण ही बातमी पाहत होतो आणि त्याच्या संदर्भातले सगळे अपडेट्स पाहत होतो। या बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात होतं। वन विभागाचे सगळे अधिकारी इथे उपस्थित होते आणि या परिसरामध्ये ज्या घरामध्ये बिबट्या शिरलेला होता ड्रोनच्या द्वारे त्याचा शोध घेतला जात होता। मात्र अखेर आता वनविभागाच्या अधिकाऱ्यांना त्याला बेशुद्ध करण्यामध्ये यश आलेलं आहे। नागपूरमधील बिबट्याला बेशुद्ध करण्यात वनविभागाला यश आलेलं आहे। भांडेवाडी परिसरामध्ये बिबट्या शिरलेला होता एका घरामध्ये आपण पाहत होतो आणि त्यालाच पकडण्यासाठी बेशुद्ध करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू होते। मात्र अखेर वनविभागाला या बिबट्याला बेशुद्ध करण्यामध्ये यश आलेलं आहे। नागपूरच्या भांडेवाडी परिसरामध्ये हा बिबट्या शिरलेला होता। मात्र नागपूरमध्ये हा बिबटा शहरामध्ये हा बिबटा आला कसा तो प्रश्न आहेच। मात्र आता महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल कारण की बऱ्याच वेळापासून वनविभागाचे या बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू होते। मात्र अखेर आता या बिबट्याला बेशुद्ध करण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे। पोलीस अधिकाऱ्यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया काही वेळापूर्वी पाहिली। थेट जाऊ आमचे प्रतिनिधी जितेंद्र त्या ठिकाणी आहे। जितेंद्र, अखेर वनविभागाला यश आलेलं आहे बिबट्याला बेशुद्ध करण्यात। कारण ज्याप्रमाणे गेल्या तासाभरापासून अधिक काळ झालेला आहे, 1.5 तासाहून अधिक काळ झालेला आहे, बिबट्याला डाट मारण्यात आलेला आहे आणि त्याला ट्रँक्युलाइज करण्यात रेस्क्यू टीमला यश आलंय। म्हणजेच बिबट्याला बेशुद्ध करण्यात येत आहे इंजेक्शनद्वारे, बंदुकीच्या इंजेक्शनद्वारे त्याला बेशुद्ध करण्यात येत आहे। एकदा बेशुद्ध झाला की त्याला सुरक्षितपणे आता बाहेर काढण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने वन विभागाने तयारी देखील केलेली आहे। वन विभागाची जे रेस्क्यू व्हॅन होती ती देखील आता तयार करण्यात आलेली आहे। वन विभागाच्या रेस्क्यू व्हॅनमध्ये एक पूर्णपणे पिंजरा देखील आहे। तो पिंजरा सोबतच बिबट्याला कुठलीही इजा होऊ नये म्हणून डॉक्टरांची व्यवस्था अगोदरपासूनच करण्यात आलेली आहे आणि आता कुठल्याही क्षणी जे आहे तो बिबट त्याला घेऊन जे रेस्क्यू टीम आहे ते घराबाहेर येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। एकूणच पाहता जवळपास 1.5 तास झालेला आहे आणि या 1.5 तासापेक्षा जास्त कालावधी होऊन वन विभागाची टीम इथे पोहोचलेली आहे। सोबत पोलीस देखील आहेत आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ते परिसरात दिसून येऊन राहिलेली आहे आणि कुठलीही नागरिकांना इजा होऊ नये त्या अनुषंगाने देखील पोलिसांनी काळजी घेतलेली होती। आजूबाजूच्या इमारतीमध्ये किंवा बिबट जो भागातून बाहेर निघू शकतो त्या सर्व जागी जी शक्यता होती त्या जागांवर आणि खिडक्यांवर किंवा दारं असतील त्यांच्यावर वन विभागाने अगोदरपासून सोबत आणलेली जाळी लावलेली होती आणि पहिल्या माळ्यावर हा बिबट सुरुवातीला दिसलेला होता। त्यानंतर तो वरच्या म्हणजे दुसऱ्या माळ्यावर गेला आणि त्यानंतर तो नेमकं कुठे आहे त्याचं लोकेशन घेण्यासाठी ड्रोनचाही वापर करण्यात आला आणि ड्रोनच्या माध्यमातून त्याचं लोकेशन घेऊन एक्झॅक्ट लोकेशन घेण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर वन विभागाच्या रेस्क्यू चमूने डार्टच्या साह्याने ट्रँक्युलाइज केल्याची माहिती मिळते। आता एकदा बिबट बेशुद्ध झाला तर त्याला सुरक्षितपणे खाली घेऊन येणार आहे आणि त्यानंतर रेस्क्यूची व्हॅन जी आहे ती नागपूरच्या सेमिनरी हिल इथे ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर आहे। या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये त्याला अगोदर दाखल करण्यात येईल आणि त्याला नेमकं काय झालेलं आहे, काही इजा झाली का त्याची चौकशी करण्यात येईल, तपासणी करण्यात येईल, म्हणजे एक प्रकारे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल आणि त्यानंतर मग त्याला वन विभाग जे आहे ते पुढील कार्यवाहीसाठी म्हणजे एक जंगलात सोडेल किंवा पकडून ठेवण्यात येईल। मात्र अशा घनदाट वस्तीमध्ये भले हा शहरातील म्हणजे शहराच्या सीमेवरील भाग असला तरीही तो बिबट इथपर्यंत कसा आला हा महत्वाचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो। भले तो शहराच्या बाहेरचा परिसर आहे मात्र शहराला लागून असलेल्या काही वस्त्या आहेत ज्या आता वन विभागाच्या अंतर्गत येतात किंवा त्या वन विभागात मोडतात आणि जवळपास 40 किलोमीटरवर करांडला हे टायगर रिझर्व आहे, तिथून तो बिबट आला असण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही। मात्र घनदाट वस्तीत आला, घरात शिरला, पहिल्या माळ्यावर गेला हा देखील एक कुतूहलाचा विषय आहे आणि हा पहाटेच्या सुमारास आला असण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने वन विभागाने पूर्ण तयारी केलेली होती आणि आता बिबट जो आहे तो कुठल्याही क्षणी जो आहे तो बाहेर येऊ शकतो। त्याला वन विभागाची जी समूह आहे ती बाहेर आणणार असल्याची माहिती मिळते आणि त्या अनुषंगाने वन विभागाने देखील त्याला पूर्णपणे सुरक्षित नेण्याची तयारी पूर्ण केलेली आहे। अच्छा जितेंद्र, आपण जर पाहिलं सकाळपासून हा बिबटा जर घरामध्ये गेलेला होता प्रत्यक्षदर्शींकडून काही समजलेलं आहे का आणि मग ज्या घरामध्ये हा बिबट्या आहे ते आता सध्या कुटुंबीय कुठे आहेत?
हे नागपूरचा पारडी परिसर आहे. भांडेवाडी डम्पिंग यार्डच्या शेजारील ही वस्ती आहे आणि येथील जो आहे तो हा 2 मजली इमारत आहे. ही राऊत यांच्या मालकीची आहे आणि आपण दृश्यामध्ये आता जर पाहू शकत असाल तर बिबट्याला जेरबंद करण्यात आलेला आहे आणि त्याला घेऊन जाण्यासाठी जे आहे ते वन विभागाच्या रेस्क्यू टीमने सोबत आणलेली जी पिंजरा आहे, जो पिंजरा तो आता बाहेर काढण्यात येत आहे. बिबट्याला पूर्णपणे बाहेर घेऊन येण्यापेक्षा जो हा पिंजरा आहे तो पिंजराच तिथपर्यंत नेण्यात येणार आहे आणि त्यानंतर बिबट्याला इथून नेण्यात येणार आहे. हा जो परिसर आहे हा पारडी परिसर आहे आणि या पारडी परिसरामधील राऊत यांचं हे घर आहे. सकाळी ते जवळपास 8:30 ते 8च्या सुमारास त्यांना सुरुवातीला एक शेफ्टी दिसल्याचं त्यांच्या लक्षात आलं पहिल्या माळ्यावर आणि त्यानंतर त्यांनी त्याची जी माहिती आहे ती माहिती पोलिसांना दिली. 100 नंबरवर कॉल, म्हणजे जो पोलिसांचा आहे त्यावर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना माहिती दिल्यानंतर वन विभागालाही माहिती देण्यात आली. पोलिसांना जो कॉल आलेला होता तो जवळपास 9:30च्या सुमारास आल्याचं पोलिसांनी माहिती दिलेली आहे आणि वन विभागाचं रेस्क्यू टीम देखील नंतर इथे पोहोचलं. जवळपास 11च्या सुमारास इथे वन विभागाची चमू पोहोचली, रेस्क्यूची टीम पोहोचली आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं. आता हा आपण जो दृश्यांमध्ये पाहतोय वन विभागाचे जे अधिकारी आहेत ते हा पिंजरा घेऊन जात आहेत. अजूनही बिबट्या हा दुसऱ्या मजल्यावरच आहे का? मग त्याला आता या पिंजऱ्यामध्ये कसं आणण्यात येणार आहे? सध्या जो बिबट होता तो पहिल्या माळ्यावर सुरुवातीला निदर्शनास आलेला होता आणि त्यानंतर जो आहे तो दुसऱ्या माळ्यावर तो वर गेलेला आहे. त्यानंतर वन विभागाच्या चमूने त्याला बेशुद्ध केलेला आहे आणि बेशुद्ध केल्यानंतर वन विभागाची चमू त्याला खाली उतरवतील, कारण तो पहिल्या माळ्यावर आहे आणि सुरक्षितपणे खाली उतरवल्यानंतर वन विभागाची चमू जी आहे ती या बिबट्याला आपल्या सोबत आणलेल्या पिंजऱ्यामध्ये टाकणार आहे आणि तो पिंजराच पूर्णपणे इथं आणण्यात आलेला आहे. कारण बिबट हा भलेही बेशुद्ध असला तरीही तो आक्रमक होऊ शकण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोठ्या प्रमाणात इथे जी आहे ती गर्दी झालेली आहे. आजूबाजूच्या इमारतीवरील देखील नागरिक जे आहेत ते इथे गोळा होऊन बिबट्याला पाहण्यासाठी गोळा झालेले आहेत. पोलिसांना त्यांच्या म्हणजे जे आव्हान आहे ते गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचं देखील आहे. अनेक जण जे आहेत ते आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातून ते दृश्य कैद करण्यासाठी देखील पुढे सरसावलेले आहेत आणि या संपूर्ण बिबट्यावर एक मानसिक आघात होऊ शकतो, कारण तो मानवी वस्तीत येत नाही, तो जंगलाच्या बाहेर आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला मानसिक आघात होऊ नये आणि मानसिक आघात झाल्यानंतर बिबट्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो आणि त्या अनुषंगाने त्याला अगोदरच जो पिंजरा आणलेला होता सोबत त्या पिंजऱ्यात टाकण्यासाठी आता पिंजरा जो रेस्क्यू व्हॅन मधून उतरवण्यात आलेला आहे खाली आणि जिथपर्यंत नेण्यात येतील, म्हणजे एक गल्ली आहे 2 घरांमधील, त्या 2 घरांच्या गल्लीमधून त्याला बिबट्याला बाहेर आणण्यात येणार आहे आणि त्यासाठी जे आहे ते गल्लीत जे आहे ते पूर्णपणे ही पिंजरा जो आहे तो टाकण्यात आलेला आहे. आता या पिंजऱ्याच्या माध्यमातून बिबट्याला रेस्क्यू करण्यात येईल आणि त्यानंतर त्याला सुरक्षितपणे ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर जे आहे तिथे नेण्यात येणार आहे. मात्र एकूणच पाहता मोठी गर्दी देखील झालेली आहे आणि या गर्दीतून मार्ग काढण्याचं आव्हान देखील रेस्क्यू टीम समोर आहे. माध्यमांची देखील गर्दी झालेली आहे. माध्यमांना देखील बाहेर जाण्यासाठी वन विभागाचे जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत आणि पोलीस आहेत ते सांगतायत. मात्र माध्यमांचे कॅमेरे देखील या बिबट्याला आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी गर्दी करून राहिलेले आहेत. एक आणि आता हा थोड्याच वेळात जो आहे तो बिबट बाहेर येईल आणि या बिबट्याला बेशुद्ध करून खाली उतरवण्यात येत आहे. महत्वाचं म्हणजे हा काही पहिल्या माळ्यावर नाही, दुसऱ्या माळ्यावर हा बिबट जो आहे तो वन विभागाला सापडलेला आहे आणि त्यामुळे त्याला पायऱ्यावरून खाली आणणं आणि त्यानंतर पिंजऱ्यात टाकणं आणि मग पिंजऱ्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. हो, तरी सुद्धा आव्हानात्मक काम आहे. विनंती थोडंसं थांबवते, आपण सांगतोय पुन्हा प्रेक्षकांना नेमकं काय झालेलं आहे. नागपूरमधून आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही पुढारी न्यूजवर पाहताय आणि जवळजवळ 1 ते 2 तासांपूर्वी एक बिबट्या एका घरामध्ये शिरला, नागपूरमधल्या एका घरामध्ये शिरला. भांडेवाडी परिसरामध्ये हा बिबट्या शिरलेला होता आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी जेव्हा पाहिलं तेव्हा मग समजलं की हा बिबट्या. मग वन विभागाचे अधिकारी आले आणि त्यानंतर बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं. मात्र हा बिबट्या पहिल्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर
मजल्यावर गेला, त्यानंतर ड्रोनने जेव्हा पाहिलं गेलं, ड्रोनने जेव्हा तपासलं गेलं, तेव्हा हा बिबट्या दुसऱ्या मजल्यावर आहे असं निदर्शनास आलं आणि त्यानंतर वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन जे होतं ते सुरू केलं. याच दरम्यान हा बिबट्या परिसरामध्ये किंवा शहरामध्ये आला कसा, हा प्रश्न अजूनही आहे. मात्र जी अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे, वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी आमच्या प्रतिनिधींनी जितेंद्र यांनी संवाद साधला, तेव्हा सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की काळजी करण्याचं कारण नाहीये. बिबट्याला योग्य ती खबरदारी घेऊन पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि आता अखेर वनविभागाच्या सज्जतेमुळे किंवा वनविभागाने जे प्रयत्न शर्थीचे केले त्यामुळे वनविभागाला बिबट्याला पकडण्यामध्ये यश आलेलं आहे. दरम्यान बिबट्याला पकडण्यासाठी कशा प्रकारे खबरदारी घेतली गेली होती, जाळ्या लावण्यात आलेल्या होत्या आणि याच बिबट्याला पकडण्यासाठी आपण काही वेळापूर्वी पाहिलं की जो पिंजरा आपल्याला दृश्यांमध्ये दिसतो तो पिंजरा या बिबट्यासाठी आणण्यात आलेला आहे. आता दुसऱ्या मजल्यावरून या बिबट्याला पहिल्या मजल्यावर आणण्यात येईल. मात्र दुसऱ्या मजल्यावर बिबट्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्याला बेशुद्ध करण्यात यश आलेलं आहे आणि त्यानंतर मग आता जेव्हा दुसऱ्या मजल्यावरून त्या बिबट्याला खाली आणण्यात येईल त्यानंतर पुढच्या प्रोसिजर्स सगळ्या होणार आहेत. बातमी पाहतोय नागपूरमधून, एक्सक्लुझिव्ह बातमी. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र यांच्याकडे. जितेंद्र, हा पिंजरा वरती घेऊन जाण्यात आलेला आहे का सद्यस्थिती? सध्या आता जे आहे स्थिती ते जो बिबट होता जो या घरात आणि इमारतीत जो शिरलेला होता त्याला इंजेक्शनद्वारे बेशुद्ध करण्यात आलेला आहे, डार्ट मारण्यात आलेला आहे आणि तो ट्रँक्युलाइज झाल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. त्यानंतर आता त्याला सुरक्षितपणे खाली आणण्यात येणार आहे आणि त्यापूर्वी जे आहे ते जे जाळ्या लावलेल्या होत्या तो बिबट इतर कुठेही जाऊ नये यासाठी लावण्यात आलेल्या होत्या. त्या जाळ्या आता वन विभागाचे कर्मचारी काढता आहेत आणि जो पिंजरा होता तो पिंजरा जो आहे तो 2 घर आहेत, म्हणजे ज्या इमारतीत बिबट्या शिरला होता आणि त्या बाजूच्या शेजारची जी इमारत आहे त्या शेजारच्या इमारतीच्या गल्लीमध्ये बोळामध्ये ही जो आहे तो हा आता पिंजरा ठेवण्यात आलेला आहे. बिबट जो होता तो अगोदर सुरुवातीला पहिल्या माळ्यावर होता, मात्र नंतर तो दुसऱ्या माळ्यावर गेलेला आहे. त्यामुळे त्याला ट्रँक्युलाइज तिथं करण्यात आलेलं आहे आणि त्याला आता हळूहळू जिन्याच्या द्वारे म्हणजे पायऱ्यांद्वारे खाली आणण्यात येणार आहे आणि जास्त त्याला त्रास होऊ नये किंवा त्याला कुठलीही इजा होऊ नये यासाठी वन विभाग आणि रेस्क्यू टीम जी आहे ती पुरेपूर काळजी घेत आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे तो जो व्हॅन मधून जी आहे तो पिंजरा पूर्णपणे बिबट पिंजरा जिथपर्यंत नेता येईल तिथपर्यंत नेण्यात आलेला आहे. पिंजरा जो आहे तो खूप भारी आहे, लोखंडी पिंजरा असल्यामुळे पिंजरा गल्लीत खालीच ठेवण्यात आलेला आहे आणि बिबट जो आहे त्याला वन विभागाचे कर्मचारी खाली घेऊन पोहोचतील आणि त्यानंतर हा पिंजऱ्यात बिबट्याला टाकण्यात येणार आहे. मात्र जवळपास याला आता जवळपास 2.5 तास झालेले आहे जे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे ते आणि बिबट एकदा कधी खाली येतो याची आता जे आहे ती उत्सुकता सर्वांना तिथे लागलेली आहे. महत्वाचं म्हणजे हे जे ऑपरेशन आहे हे पूर्णपणे सुरक्षितपणे यशस्वी झालेलं आहे. कुठलीही कोणालाही इजा या ऑपरेशनमध्ये रेस्क्यू ऑपरेशनमध्ये झाली नाही, हा एक महत्वाचा भाग म्हणता येईल. कुठलाही म्हणजे व्यक्तीला नागरिकांना वन विभागाचे कर्मचारी असतील किंवा पोलिसांना कुठलीही इजा झालेली नाही. त्याचबरोबर जो बिबट आहे त्यालाही सुरक्षितपणे बाहेर काढण्यात वन विभागाला यश आलेलं आहे, त्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलेलं आहे. त्यामुळे हे नक्कीच एक वन विभागाची यशस्वी अशी कारवाई म्हणावी लागेल की कोणीही जखमी न होता किंवा कोणालाही काहीही इजा न होता लवकरच त्याला बाहेर काढण्यात येईल. मात्र वन विभाग जे आहे ते पूर्णपणे यशस्वी झालेला आहे, कोणीही जखमी झालेलं नाही आणि त्यामुळे हे वन विभागाचं एक उत्कृष्ट असं कार्यच म्हणावं लागेल. रेस्क्यू टीम आलेली होती त्यांचं देखील एक महत्वाचं कार्य म्हणावं लागेल. जवळपास 2.5 तास झालेले आहेत आणि 2 तासात अवघ्या 2 तासात म्हणजे 2 तासही व्हायचे आहेत, मात्र अवघ्या 2 तासाच्या पूर्वी वन विभागाने आणि रेस्क्यू टीमने बिबट्याला आपल्या ताब्यात घेतलेला आहे. आता त्याला खाली उतरवण्यात थोडा वेळ होतोय कारण डार्ट दिल्यानंतर तो बेशुद्ध आहे की नाही, पूर्णपणे बेशुद्ध झाला की नाही याची अगोदर शहानिशा करावी लागते आणि ती शहानिशा झाल्यानंतरच मग त्याला सुरक्षितपणे खाली उतरवण्यात येईल आणि वन विभाग आपल्या ताब्यात घेणार आहे. सध्या अगदी बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालेलं आहे जितेंद्र. मात्र आता हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण व्हायला किती वेळ लागू शकतो? बिबट्याला आता यापुढे कुठे घेऊन जाणार आहेत? पुढच्या प्रोसिजर्स, पुढच्या प्रक्रिया नेमक्या कशा असणार आहेत? आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जेव्हा या बिबट्याला पकडलं गेलं तेव्हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही प्रतिक्रिया दिली आहे माध्यमांना? सध्या हा जो बिबट आहे हा मुळात जो आहे तो या इथून जवळपास 35 ते 40 किलोमीटर असलेल्या
जंगलातून आल्याची शक्यता जी आहे ती वन विभागाचे कर्मचारी असतील, अधिकारी असतील किंवा जे तज्ज्ञ आहेत या विषयातले त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि तो शक्यता योग्यही असू शकते, बरोबरही असू शकते. दुसरं असं की वन विभागाने या जो आहे रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी अत्यंत निमुळती जागा आहे. 2 इमारती आहेत, इमारतीच्या आजूबाजूला जागा नाहीये आणि तो 2 मजली इमारतीमध्ये नेमके हा बिबट गेला कसा हा देखील महत्वाचा प्रश्न इथे उपस्थित होतोय. मात्र तो जाताना कुणालाही त्याने हल्ला केला नाही. त्यामुळे घरातील व्यक्ती देखील इथे राऊत कुटुंबांचं हे घर आहे. 2 कुटुंब इथे राहतात. राऊत बंधू म्हणून इथे राहतात. त्यांचं हे कुटुंब आहे वरच्या माळ्यावर आणि त्याच्या खालच्या माळ्यावर. मात्र जेव्हा बिबट दिसला तेव्हा त्यांनी सुरक्षितपणे तो दरवाजा अगोदर बंद केला. त्याची माहिती पोलिसांना दिली आणि वन विभागाला दिली. त्यानंतर वन विभाग आणि पोलिसही इथे पोहोचले. त्यानंतर जे आहे ते रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं. मात्र या बिबट घरात शिरल्याची जी माहिती आहे ती लोकांना समजतात. स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात इथे गोळा झालेले आहेत. आताही आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जे स्थानिक नागरिक आहेत ते इथे पोहोचलेले आहेत. भर वस्ती आहे, दाटीवाटीची वस्ती आहे आणि या वस्तीत बिबट कसा आला हा देखील प्रश्न उपस्थित होतोय. मात्र दाटीवाटीच्या वस्तीत बिबट आल्याने नागरिकांमध्ये देखील उत्सुकता आहे बिबटला पाहायची, कारण यासारखा प्रकार या भागामध्ये यापूर्वी कधीही झालेला नाही. यापूर्वी काही एक 10 ते 12 वर्षांपूर्वी नागपूर